कितीचं भरलंस पेट्रोल? 4,500. साहेब सावकाश जाऊ दे म्हणजे नाही. आणि घाटातला रोड भीती वाटते, काहीच दिसत नाही, सगळे ढग खाली. सुंदर अशी सकाळ. या वेळेला म्हणजे या वेकेशनमध्ये आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये राहिलोय ना, छान विचार करून आम्ही ही रूम बुक केली होती. बीच व्ह्यू आणि अगदी बीचला लागूनच रूम हवी होती आणि तशी आम्हाला मिळालेली आहे. सकाळची सुरुवात नेहमीप्रमाणे म्हणजे व्हेकेशनला येतो छानच होते. काही कामं नसतात ना, पटकन आवरायचं आणि मग आपल्या ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत त्या. आता म्हणाल तर छान छान आवरून आम्ही ब्रेकफास्टला आलेलो आहोत आणि त्यानंतर आम्ही चेकआउट करणार आहोत. सो येस, ओमकार आणि त्याचा डॅडा ऑलरेडी गेलेत. मी रेडी झाले, चालले. पूर्व 5 मिनिटांनी येईल आणि ही आपली रूम आहे 1 नंबरची आणि इथं ब्रेकफास्ट. करणार आहेत का ते? काय आहे अजून? नको, हा ओमकारला कर विदाऊट चिली कांदा कर, जस्ट प्लेन. थोडीशी मी सांगितली होती ट्राय करून, थोडीशी द्या. बस 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 बस. त्याला म्हटलं होतं ट्राय कर म्हणून. हां हां हो. ब्रेकफास्टला आम्ही खातो मिसळ पाव आणि पलीकडच आहे आणि पोहा सुद्धा. पहिला पोहा फिनिश केला. सकाळचे काही आलेच सुद्धा, म्हणजे बीच पूर्ण फुल झालं. समोर सुंदर असा बीच आणि त्याचबरोबर ब्रेकफास्ट. किती छान ना. अशा गोष्टी रोज रोज घडत नाहीत, त्यामुळं सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यावा ट्रिपमध्ये. आय लव्ह दिस वन. आय लाईक दिस वन. आय लव्ह यू सो मच. चल किती एक्सप्लोर करू काय काय करते. छान असं आम्ही मस्त फॅमिली फोटोशूट. हां त्यांना देखील. अगदी सकाळ सकाळी सुद्धा बीचवर लोक आलेली आहेत आणि खूप भारी वाटतं, एकदम फ्रेश वाटायला लागले. रात्री मी म्हटले होते की अरे रात्री खूप समुद्र खवळल्यासारखा वाटतो आणि भीती वाटते नाही का, ज्या लाटांचा आवाज येतो. एकदम सगळीकडे शांत असताना लाटा येतात आणि तेवढाच तो सकाळी सुंदर दिसतोय ना. इथं नवरा फोटो काढतोय आणि समोरचं दृश्य म्हणाल तर आहा, एक ब्लू कलरची बोट आहे आणि पाठीमागं समुद्र. एकदम मस्त असे फोटो येणार आहेत इथे. आणि या ट्रीपमध्ये जे छान छान फोटो काढलेले आहेत, आर्टिस्टिक फोटो, तर ते सगळे नवऱ्याच्या इन्स्टा पेजवर पाहायला मिळतील. माझे व्हिडिओ म्हणाल माझ्या इन्स्टा पेजचे तर फन व्हिडिओ असतात, मला छान वाटतं म्हणून मी बनवत असते. पण त्याच्या इन्स्टा पेजवर व्हिडिओ पण आहेत आणि छान छान फोटोसुद्धा आहेत. बऱ्याच लोकांनी मला मागच्या व्हिडिओमध्ये नवऱ्याचं इन्स्टा पेज विचारलं होतं, तर मी इथं ते पिन करून ठेवते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते. कोणाला त्या पेजवर जाऊन व्हिजिट करायची असेल तर करू शकता. तर आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये थांबलो आहे ना, थोड्या वेळात आम्ही चेकआउट करतोय. त्याच्या आधी म्हटलं की आजूबाजूचा परिसर आणि व्ह्यू सुंदर आहे तो दाखवावा, कारण आम्ही जोधपूरला गेलो होतो आणि तेव्हा मी एक अशीच टूर दिली होती आम्ही हॉटेलमध्ये ज्या थांबलो ते. आणि आम्हाला एक आपले सबस्क्रायबर भेटले होते आणि ते म्हणाले तुमचा व्हिडिओ बघून आम्ही सुद्धा त्या रिसॉर्टमध्ये थांबलो होतो आणि आम्हाला सुद्धा खूप आवडलं. ॲक्च्युली त्यांना मोर वगैरे आवडले होते, आजूबाजूचं जे नेचर होतं. त्यामुळं म्हटलं की आता मी ज्या रिसॉर्टमध्ये थांबलो ना ते सुद्धा पटकन दाखवावं जाण्याआधी. तर कासव वगैरे आहेत, छान डेकोरेट केलं त्यांनी हे गार्डन. आणि इकडे सुद्धा छान रूम आहेत, पण आम्हाला बीच व्ह्यूची हवी होती म्हणून तिकडे घेतली. आणि समोर दिसतोय ना, ते म्हणत होते इथं खूप फंक्शन सुद्धा होत असतात.
तर समोर तोच स्टेज आहे. झाडी वगैरे मस्त मोठी आहेत पूर्ण ह्याच्यामध्ये. ओके व्हिडिओ काढतोय. चला मुलं नाही तर आम्हीच फोटो काढतोय. मला मोठा परिसर आहे. त्याच्यानंतर त्यांचं रेस्टॉरंट इथं सुद्धा बसू शकतो, आत सुद्धा बसू शकतो. इथं खूप छान छान गोष्टी ठेवल्यात त्यांनी. पाणी तापवायचा पिंप आहे, खूप कमी लोक आता वापरतात. पितळेचे हंडे आहेत, त्याचबरोबर पाठा, वरवंटा, कलबत्ता अशा पूर्वीच्या किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या बऱ्याच गोष्टी त्यांनी सजावट करून इथं ठेवलेल्या आहेत. तर इथं सुद्धा ते म्हणत होते इथं ना डेस्टिनेशन वेडिंग वगैरे भरपूर होतात, वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा होतात आणि आज संध्याकाळीसुद्धा मॅरेज ॲनिव्हर्सरी वगैरे इथं सेलिब्रेट करणार आहेत म्हणून. चला ब्रेकफास्ट झाला, आजूबाजूचा परिसर फिरून झाला, आता आम्ही निघतोय. टाईम 11 वाजलेत. चेकआउट आम्ही केलं आहे. सकाळी मस्त प्रॉपर वेळ आम्ही इथे दिला होता आजूबाजूचा परिसर फिरायला, ब्रेकफास्टला आणि थोडं बीचवर पण बसलो आम्ही. सावकाश आपण दोन्ही बॅग नेलं. ओके. चला थँक्यू. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. आणि इथून पुण्यापर्यंतचा जो रोड आहे तो आहे 5.5 तासांचा. पण एखादा लंच ब्रेक घेतला किंवा कुठे आंबे वगैरे घ्यायचे असेल तो ब्रेक वगैरे पकडून म्हणाल तर 6.5-7 तास आम्ही पकडून चाललेलो आहोत. छोटासा रोड आहे इथून जाताना, तर थांबून थांबून जावं लागतंय. ठीक आहे चला आम्ही निघालोय 11:30ला. तरी बघू आता घरी कितीला पोहोचतोय. असं खूपच छोटा रोड आहे, 2 गाड्या जात नाहीत, तर एक एक गाडी सावकाश थांबून थांबून जावी लागते. रोडच्या साईडला भरपूर असे आंबे विकायला आहेत. आणि कालसुद्धा आम्ही येताना ना आंब्याची एक पेटी घेतली होती, ती कारच्या डिगीमध्ये तशीच आहे. आणि आत्तासुद्धा आता घरी जाताना म्हटलं आंबे घेऊन जावे. कमेंट ही आली होती की असे आंबे तुम्ही घेताय ना तर बघून घ्या, कारण घरी नेल्यावर आपण चिरून बघतो ते काळे असतात किंवा आतून पांढरे असतात. म्हणून आम्ही 1-2 आंबे खाल्ले, ते चांगले होते काल घेतलेले. आता घरी गेल्याशिवाय काही समजणारच नाही आपल्याला, नाही काय असं, कारण इथं तर आंबे छान मिळत आहेत, दिसत आहेत आणि स्वस्त सुद्धा वाटले. सो आम्ही इथून थोडे आंबे घेतोय. आंबे घेतोय गाडीत, सगळे बॅग मध्ये आंबेच असणार आहेत. आता नकोय बाबा, खूपच गर्दी आहे ना, क्राऊडेड आहे हा चौक. हो, तर आत्ताच पण ना बीचवरून निघालोय. तर हे दापोली शहर आहे, मध्य भाग आहे. म्हणजे इकडे दापोली बस स्थानक. हा बस स्थानक आहे आणि इकडं आपलं हॉस्पिटल एक होतं. पूर्वाला ना हे लाल बस खूप अप्रूप आहे. ती म्हणती जेव्हा ती अशा लॉंग ड्राईव्हला निघते ना त्याच वेळेस तिला लाल बस दिसतात, सिटीमध्ये नाही दिसत. मी तिला सांगितलं की एसटी महामंडळाचे ना लाल बसेस आहेत. आणि तिला हा क्वेश्चन होता की सगळ्याच राज्यांच्या बसेस असं लाल असतात का, म्हणून नाही, आपल्या महाराष्ट्राच्या स्टेट ट्रान्सपोर्टच्या तरी लाल आहेत, दुसऱ्या राज्यांच्या मे बी ते वेगवेगळे त्यांच्याकडे असते. ड्रायव्हिंग एन्जॉय करायलायस का? दोन्हीकडे गर्द, दाट झाडी. एक कविता पण कर म्हणाले, ड्राईव्ह करत, लॉंग ड्राईव्ह, कोकणामधली लॉंग ड्राईव्ह. मी ह्या ट्रिप मध्ये ड्राईव्ह एन्जॉय केली. मी अजून फ्रेश आहे, 3रा दिवस आहे ना. आम्ही आलो का तिला, बस मला कधी एकदा घरी घेऊन सोडशील झाले. मला तर लंचला पण नको आहे ना बाबा, कंटाळा. आजच्या दिवसाचा पण प्लॅन होता की ट्री हाऊस वर. हे निसर्ग आहे ना, डोळ्यांनी बघण्यासारखे, फील करण्यासारखे. आणि ती जोपर्यंत आपण स्वतःहून हे करत नाही ना, बघून त्याचं हेच नाही, एन्जॉय होणारच नाही.
आणि तू मगाशीच म्हणत होतास आपल्याकडे 10 वर्ष असं सगळ्या गोष्टी करायला. ड्राईव्ह, हा पुढची 10 वर्ष माहित नाही तब्येतीच्या, कुरकुरी, हा कंबर दुखली, पाय दुखलं, डोकं दुखलं, जमतच नाही, दुखणं लागलं, चला फिरा लॉंग ड्राईव्ह. तर लॉंग ड्राईव्ह म्हणजे इतकी लॉंग ड्राईव्ह झाले ना, 2-3 एक्झिट चुकल्या अजून लांबून गाठात. जीपीएस काय झालं माहिती का, जीपीएस मध्ये म्हणजे हा आमच्या ज्या फोनची सर्व्हिस आहे त्याला रेंज नाही आहे इथं जास्त कुठं, मग मध्येच रेंज जाते आणि रेंज गेल्यानंतर ना चुकला एक एक्झिट, एकदा एक एक्झिट चुकलं. मग आपण ते गणपती पोहायला थोडंसं गेलो पुढे आणि त्याच्यानंतर 5-6 किलोमीटर गेलो असं, मग परत आलो रिटर्न. आणि त्याच्यानंतर कारण मला एक अंदाज आहे, एकदा मी मॅप बघितला ना मला त्याचं जिओग्राफी व्यवस्थित तशी लक्षात राहते की आपण कुठं आहे, काय कसं आहे. आणि मॅप रिडिंग मध्ये मी जरा चांगला आहे थोडा. मला ते असं लक्षात आलं की अरे नाही हे वेगळीकडे चालू आहे आपण, बघितलं विचारलं, मग रिटर्न आलो. परत रिसॉर्टला जायचं तिथं पण तसंच झालं. हरणे बंदराकडे आम्ही निघालो, पुढे बंदर दिसायला लागले, म्हणलं हे आपल्या रिसॉर्टच्या ठिकाणी तर नाही बंदर, रिसॉर्ट असा अलीकडे आहे, मला माहित होतं. नाही तुझ्या पूर्वात चाललं होतं ना लॉंग ड्राईव्ह, भले कुठलं ठिकाण असो नसो आपण लॉंग ड्राईव्ह करू, तर ती खूपच झाली. आणि कालचा ड्राईव्ह मस्त होता. हो ना, मस्त. आणि आंबे घेत खात, आता असा प्लॅन आहे, आंबे एवढे घेतले, एक झाड बघू. हा नाही, आता तू म्हणत होतास ना आंबे घेतले तर छान धुवून आणि एका झाडाखाली बसून खायचं का, म्हणजे ते पण राहिले करू आता जंगलात कुठेतरी. पेट्रोल भरायला थांबलोय. इथून अजून घरी पोचायला म्हणाल तर 4 तास 17 मिनिटं, म्हणजे 4.5 तासच्या आसपास दाखवते. पेट्रोल का रे, म्हणजे काय आहे ते मला परफॉर्मन्स त्याचा चांगला वाटला. पॉवर पेट्रोलचा पेट्रोलच ना, काय त्याचं काहीतरी असेल स्पेशल. चला पेट्रोल भरून मग आम्ही पुन्हा निघू. अजून आम्ही ब्रेक नाही घेतला, निवांत घेऊ, हायवेला लागला होणार रे. कितीचं भरलंस पेट्रोल? 4,500. बापरे एवढं? हो तेवढं, म्हणजे टाकी तेवढी लागते. आम्ही ना एका मार्केटमधून चाललोय आणि भाजी मार्केट होतं, भरपूर मोठं मार्केट होतं. आणि आंबे होते ना, जसं आम्ही 2-3 ठिकाणी थांबून 2-2 ह्याच्या डझनच्या 2-2 डझनच्या बॉक्स घेतला होता. तर इथं काय होते माहिती काय, क्रेड असे मोठे 5 डझन 10 डझनचे वगैरे, आणि बऱ्यापैकी स्वस्त होते. तर आम्ही असा क्रेड असतो ना मोठा, जवळपास 100 आंबे म्हणजे 96, म्हणजे जवळपास 8-8.5 डझन हा आंबे 2,000 रुपयाला होते. तर ते घेतलेत एका मार्केट मधून. अजून बार्गेन करताना असं जाऊ दे, किती बार्गेन जाऊ दे, ठीक आहे. म्हणजे 2,000 होतं, 2,000ला दिले ना, 2200 काय तर म्हणत होते, 2,000ला दिले ना, ठीक आहे. 200-300 रुपये, पण भरपूर मोठे आणि छान आहे. अरे आंबे खूप मोठे होते. हो ना, जे सगळ्यात मोठी साईज असते ना ती होती. आणि कुठले होते आंबे? हापूस, रत्नागिरी हापूस. ओके, छान. चला मार्केट मधून आल्याचा फायदा झाला. मला असं वाटलं की आपण ते घेतो ना रोडवरून येताना, त्या आंब्याच्या पेट्या असतात वगैरे, त्या महाग मिळतात आणि हे मार्केटमध्ये स्वस्त मिळतात. तर मार्केटमधून जाताना तसे 8-10 डझन आंबे घेतलेले बरे. हो नक्की, कसं आपल्याला सवय नसते. बरोबर ना. हो हो का, हो बरोबर. छातीत धस होते. ब्रिटनी ताईची गाणी का लागलेत सगळी? बरेच असे डायव्हर्जन होते ना. टोल लागायचे बंदच आहे अजून, मे बी रस्ता पूर्ण झाल्यानंतर चालू होते. चला
ऑलमोस्ट बऱ्यापैकी प्रवास झालेला आहे. सकाळी नाश्ता करून बाहेर पडलो होतो. आता आम्ही लंचला थांबलेलो आहोत आणि आजूबाजूला तर मस्त एरिया आहे हा. आंब्याची वगैरे झाडं. फूड ऑर्डर करतो, थोडं फ्रेश होतं आणि लंच करून लगेचच निघू. तर आम्ही ना मटण थाळी मागवले आणि सोलकढी. आता इथे थाळी बरोबर सोलकढी अजून दाल and there's mungi. ओके plate. कोहॅबिटेशन. ओके, माझं हे आहे ना राईस. हां आणि ते दाल You didn't ask for the paper. सांगते यू देते के. So Omkar was trying to move. Oh my gosh, it is like so slow. Because of the wind, he cannot move. And it is the Purva. I'm not going to the bathroom. Okay, go with mom. Yeah. Yeah, I'm already doing. Okay. सो ढग भरून आलेले आहेत. डार्क सगळीकडे झालंय आणि आम्हाला आता लवकर निघावं लागेल. 860. हॅलो फ्रेंड्स, तर पूर्ण ढग भरून आले आणि जोरदार पाऊस पडणार. चला हळूहळू आम्ही जाऊ. आणि लंच मात्र खूप छान झालं. आपलं हे वायपर सुरू येणार आहे. बापरे, शानदार झालंय. सगळं घेतलं नाही तुला सामान? काहीच घेतलं नव्हतं. म्हणजे काय घेऊन गेलं, फोन सगळ्यांच्या आहेत ना, तेवढंच महत्वाचे. 860 रुपये बिल झाला, 1000 रुपये चार. म्हणजे 350 रुपये मटण थाळी होती. कमीच होती. 350. हो, नाईस. फूड चांगलं होतं, म्हणजे सिम्पल आणि लाईक रिअली नाईस, टेस्टी. Super good. येस, तुला भूक लागली होती म्हणून. They gave it super oily. ऑइली नाही रे, बटर लावून द्या म्हणतो ना आपण, त्यामुळे ते होत. त्यांना फक्त 2 अजून स्टेट ट्रान्सपोर्ट. एस फॉर स्टेट अँड टी फॉर ट्रान्सपोर्ट. कांदा गावली नो, स्कूल बस आहे ना तुमची. स्कूल बस, सेम स्कूल बस आहे. साहेब सावकाश जाऊ दे. म्हणजे ऑप्शनच नाही. पावसाला तर जोरदार सुरुवात झाली आहे आणि असा पाऊस असला ना पोटात गोळा येतो. त्याचबरोबर झाडं पडत असतात आणि दरडी कोसळत असतात. आपण बरेच व्हिडिओ असे बघत असतो, त्यामुळे घाटातनं जाताना नक्कीच भीती वाटणार आहे. सावकाश आम्ही चाललोय, पण इतका पाऊस आहे ना, कधी कधी समोरचं दिसत सुद्धा नाही आहे. पाऊस पडतो, तुफान. बाहेरचं दाखवते ना, बाहेरचं जवळपास अजून 2.5 तास आहेत घरी पोहोचायला. पण मी तर एन्जॉय करतो बाबा. पाऊस पडतोय, छान वाटते, पण भीती सुद्धा वाटतेय. कारण हा पाऊस आहे ना, क्रेझी पाऊस असतो. वळवाचा पाऊस असतो ना, भयानक असतो. जून जुलै मधला म्हणाल तर छान असतो, रिमझिम पडतो आणि एवढा डेंजर वाटत नाही मला. पण हा पाऊस खूप डेंजर वाटतो. आणि आम्हाला पुढे जाऊन घाट लागणार आहे. अजून घाट लागला नाही आहे आणि झाडे पडतात. तर बरंच ओपन केलंय. पाऊस शांतपणे दिसतोय. धुक्यातून आम्ही चाललेलो आहोत. धुक्यातून हा म्हणजे झरे बघितले, धुके, पाऊस, ऊन, अजून काय. Anybody want to come out? पाऊस हे कोण उघडलंय? अरे तर असं आम्ही चाललोय आणि काहीही पुढचं दिसत नाहीये. कॅमेरा काढून दाखव. समोर गाडी आली की दिसते. तर असं समोरचं रोड आहे आणि घाटातला हा रोड आहे. भीती वाटतीये, काहीच दिसत नाही. सगळे ढग खाली रोडवर उतरले तसं वाटतंय ना. एकदम फॉगी झालंय सगळं. सांभाळून चल, बिलकुलच दिसत नाही. हा गाडी आली की थोडं जीवात जीव येते की हा व्यवस्थित समोर रोड आहे. फॉगी काय पण फॉगी डेंजर
डेंजर आहे. पाऊस असतं तर ऍटलीस्ट दिसतं तरी. झाडं पण दिसत नाहीत जंगलातली या म्हणजे विचार वाघ बी आला तर हो बंद कर. हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही जस्ट घरी पोहोचलेलो आहोत. येताना खूप साऱ्या गोष्टी घेऊन आलो आहे. ते लगेच दाखवते, कारण नंतर दाखवायचं म्हणलं ना तो व्हिडिओ राहून जातो आणि सगळे विचारत असतात की काय काय घेऊन आलीस ट्रिपवरून. तर रानमेवा कोकणातला घेऊन आलेले आहे. तर रोडच्या साईडला एक मार्केट लागलं होतं, तिथं आम्हाला अंडी वगैरे मिळाली, काकडी घेतली. त्याचबरोबर रोडच्या साईडला ना जिथं शेती असते ना आणि गावाच्या बाहेर ना असे जांभळसुद्धा विकायला होते. तर जांभळं आम्ही खूप दिवस झालं खाल्ले नव्हते, एकदम फ्रेश छान मिळालेत. थोडीफार भाजीसुद्धा आम्ही फ्रेश घेऊन आलेलो आहोत. आणि कोकणात गेलोय म्हटल्यानंतर खूप सारे आंबे, काजू, फणस, कोकम तर घेतलाच पाहिजे नाही का. कुठून मी ऑर्डर नव्हतं. कितीला होतं? हे सगळ्यात चिपेस्ट डील मिळाले. स्टील आहे, स्टील डील. मी सांगितलंय आंबे आहेत आणि त्यांनी सांगितलं हे पिकणार आहेत. कैरी आहे की आंबा आहे? आंबे. त्याच्यात किती आहे? 100. काम केलं? हे एक मँगो बाहेर काय आहे? हो हा ना, हे मँगो घेतलं होतं ना, त्याच्यात 30 रुपयाला मध्ये उरलं होतं, त्याने एक मँगो दिला होता. एक असंच. हे सगळ्यात खतरनाक हे आहे. मला जांभूळ आवडत नाही, बिलकुल आवडत नाही. माझ्या चाइल्डहुडची मेमरी आहे. मिठरीवर सोडून जांभळं काढून खायला. का? बिकॉज कोण विकत नव्हते खाली. काय करायचंय की मला वाटतं काळ द्राक्ष आवडत नाही. आणि तो माहितीये का, मग काळ द्राक्ष काय आवडत, कारण मग ते दाताला जीवाला असं चिक 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 होते. आणि ते अख्खं जांभूळ तसंच आहे. मला आवडत आणि ते चव पण माहिती सारखं. जांभूळ खा, ते हेल्दी औषध म्हणून खावा. तुला माहितीये का आयुर्वेदामध्ये जांभूळ खावा म्हणतात, सगळ्यात महाग आहे काय. पुन्हा भेसी टाकू नका काय. मग मनी जांभळाच्या सीडचं काय करतात ना कपड्या, जांभळाच्या सीडचं काय करतात ना, एवढं सीड एकत्रित नाहीत मिळत. आणि ते आज करतात ना काहीतरी. हिरवा हिरवा आहे ना. मला नाही माहिती, बघायला पाहिजे. हिरवा. आणि ते हिरवं पण कसं हिरवं असतं ना बघा, ते हिरव्याचा कलरच वेगळा आहे, एकदम वेगळं हिरवं आहे काय. असं हिरवं नाही आहे ते. नाही एकदम डार्क असतं. नाही चला हे सगळं ठेवायला मदत करा. दाखव दे. खाली कच्चेवाले पहिला घेतले होते ते चांगले आहेत, मोठे चांगले आहेत की, साईज लय मोठे मोठे आहेत ते. कसे ते आणि हे एकाच याच्यात म्हणजे एवढे संपणार आहेत. ते पण संपणार का माहित नाही. ऑफिसमध्ये वगैरे घेऊन जात जाईन मी खायला रोज दोन. ठीक आहे, घरच्यांना पण देऊ थोडेसे. चित्रात आले की त्यांना, मुलांना वगैरे. ठेवतोय म्हणजे हे लावत नाही, कारण ह्याच्याने ना लय गरम होतील असं वाटायला मला. उलट ते उशीर लागू दे पिकायला. ते दुसरे आणलेत पिकलेले ते आधी खाऊ. हे नाही लावलं की उशीर होत आहे, हे लावलं की लवकर पिकतात. नको उशीर होईल असं तो बॉक्स काढायला नको. आल्या आल्या पहिला फ्रेश झालो. त्याच्यानंतर मी सगळ्यात पहिला गोष्ट केली ती म्हणजे कुकर लावण्याची. डाळ भात लावलेला आहे कुकरमध्ये. येता येताच दूध, ब्रेड आणि केळी घेऊन आलो. आणि आता म्हणाल तर जेवताना आंबेसुद्धा खाणार आहोत, जे फ्रेश घेऊन आलो आहे ते. आजचा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात. धन्यवाद, बाय बाय, गुड नाईट.